नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या 3 दिवसीय कृषी क्रीडा आणि कला स्पर्धा अर्थात कृषी तरंग महोत्सवाची सांस्कृतिक कार्यक्रमानं सांगता झाली. 3 दिवसीय कृषी तरंग महोत्सवात कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांस्कृतिक कार्यक्रम समारोप प्रसंगी महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी शरद कदम, उपविभागीय कृषी अधिकारी रवी हार्डे यांच्या हस्ते कला, क्रीडा आदी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या प्रसंगी 3 दिवसीय कार्यक्रमात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, कुलसचिव संतोष वेणेकर, आत्मा प्रकल्प उपसंचालक अभिषेक घोडके, कृषी उपसंचालक स्वप्नील जाधवर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी DT सामाले, कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी BR वाघ, शरद कदम, आबासाहेब देशमुख, पूजा थिटे, प्रशांत नीरज, रंजना ढोरे, प्रशांत देवकर, मंडल कृषी अधिकारी कैलास गायकवाड आदींची उपस्थिती होती. सुरक्षित इंटरनेट दिन हा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात साजरा केला जातो. या निमित्तानं दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी परभणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI येथे सकाळी 10:30 कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विकास आडे, तर कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर यांच्यामार्फत होत आहे. सदरील कार्यक्रमात सुरक्षित इंटरनेटविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इंटरनेटच्या सुरक्षित आणि जबाबदार वापराबद्दल विशेषतः मुले आणि तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी सुरक्षित इंटरनेट दिनाचे उद्दिष्ट नवीन ऑनलाईन समस्या आणि सध्याच्या चिंताबद्दल जागरूकता निर्माण करणे हा देखील आहे. यावर्षी सुरक्षित इंटरनेट दिन 11 फेब्रुवारी 2025 रोजी टुगेदर फॉर अ बेटर इंटरनेट या थीम अंतर्गत साजरा केला जाणार आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुरक्षित सायबर स्पेससाठी मानवी संसाधनाच्या विकासासाठी लक्षित दृष्टिकोनासह इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय माहिती सुरक्षा शिक्षण आणि जागरूकता प्रकल्प टप्पा राबवत आहे. या प्रकल्पात सायबर स्वच्छता आणि सायबर सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याचा एक घटक समाविष्ट आहे, जो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने विशिष्ट जागरूकता उपक्रमाद्वारे शालेय मुले आणि शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापक, महिला, विशेष दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक, सरकारी कर्मचारी इत्यादींना लक्ष्य करतो. ISEA प्रकल्पांतर्गत यावर्षीच्या सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त म्हणजेच 11 फेब्रुवारी 2025 रोजी संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात जागरूकता मोहीम आयोजित केली जाणार आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.